घेऊन कावर फिरू राहिले तुम्ही? काय ते? हा गोदडो अरे गोदडो नहीं मैं उठाती हूँ रुको 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 मैं उठाती हूँ वेट वेट नानू काय काय घातलंय तुला नव तोरड्या घातल्या हातात घातलं कमराला चेन घातली न्यू 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 है ना शिवांश शिवांश ओए ओए की लगडे बघती शिवांश लागलं तर हानेल जा बाबा काय करू राहिले पाणी का बाबा बाबाला उठवितो शिवांश बाबाला झोपायचं उठवितो झोपू दे ना मला तर नाही झोपून दे बाबाला तर झोपू दे होय झोप गपचेत तू दादा येते आवर नको टेन्शन ಶಿವಾಂಶ್ ನಿದ್ದೆ ಮಾಡ್ತೀಯಾ ಹೋಗಪ್ಪ ಊಟ ತಿಂಡಿ ಮಾಡಿ ಏಕೆ ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ ಆಗೈತೆ 9 ಆಗೈತೆ ಹೋಗು ತಿಂಡಿ ಮಾಡಿ 10 ಆಮೇಲೆ ಊಟ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ಗೆ ಮಾಡ್ತೀಯಾ 1 ಬಂತಿನ್ನೆ ಇಲ್ಲ ನೋಡಿ ಶಿವಾಂಶ್ ನೋಡಿ ನಿದ್ದೆ ಬತ್ತೈತೆ ಶಿವಾಂಶ್ಗೆ ನಿದ್ದೆ ಬತ್ತೈತೆ ಬತ್ತೈತೆ ನೋಡಿ ಹ್ಞೂ ಮಾತಾಡ್ತೀಯ ನೋಡಿ ನಿದ್ದೆ ಬತ್ತೈತೆ ಶಿವ खुर्चीच्या खाली शिवांश गाडी पाहिजे निघाला
ಶಿವಾಂಶ್ ಏನು ಮಾಡ್ತೀಯಪ್ಪ? Hello friend, welcome back to our channel शिवांश जाधव ब्लॉग. मन सकाळचे किती वाजले काय माहिती, टाइम नाही दिसू राहिला. वाजले असे किती माझ्या मते 8 वाजले. हा 8 वाजले. आम्ही 4:30 वाजता उठलोय. काय 4:30 वाजता उठलोय आम्ही. त्याच्यानंतर मी कसं तरी ब्लँकेटमध्ये घालून 6 वाजता उठवलंय. म्हणजे 6 वाजता त्याला बाहेर काढलंय. बरोबर ना शिवांश? बलाबल ना? त्याच्यानंतर मग माझी झाडझूड झाली, बाहेरची झाली, मधली झाली. मग मी त्याला मला चहा ठेवला, त्याला बदाम दिलं. बदाम आणि साय दिली. मग त्याच्यानंतर परत शिवांशला मी बनाना दिला. काय रे शिवांश? आम्ही बनाना खाल्ला. त्याने हाफ खाल्ला, मी हाफ खाल्ला. मी चहा पिले. शिवांशनी काय खाल्लं? साय खाल्ली. आणि आता आम्ही बेडवरती खेळतोय. का रे बा? आपण खेळी खेळतोय ना. सकाळचे 8 वाजले. 8 आता तो झोपल्याशिवाय तर काही स्वयंपाक करता येणार नाही. स्वयंपाक करायचा पण नाही. टाकला तर भात टाकणार आहे. कारण की संदीप भाऊ ड्युटीवर गेले. ड्युटीवर गेले. त्याच्यामुळं मी एकटीच आहे. आणि रात्रीची भाजी शिल्लक आहे. म्हणजे खाल्लीच नाही आहे डायरेक्ट. भूकच नव्हती. तशीच आहे रात्रीची भाजी. पॅन्ट नाही घालेल शिवांशने. पॅन्ट इतका सुसू करतोय शिवांश, इतका सुसू करतोय पावसामुळं. तर मी पॅन्टच नाही घातली शिवांशला. 5-5 मिनिटाला पॅन्ट चेंज करावं लागते शिवांश. काय रे शिवांश? काय खातोय? काय खातोय शिवांश? शिवांश काय खातोय? शिवांश काय खातोय? शिवांश काय खातोय? मोबाईल घातला शिवांश. मोबाईल घातला शिवांश. हो शिवांशसाठी ब्लॉग करावं वाटू राहिलं नाही. मला ब्लॉग करायची इच्छा नाही आहे. पण असं वाटत त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला नंतर पण पाहायला भेटतील. तो मोठा झाल्यावर बघल त्याला मी कशा होतो, काय होतं. बल ना लागल ती. सोड बोल. म्हण बाबा 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 बाबा. शिवांची बाबा कुठे गेले? शिवांची बाबा कुठे गेले? ड्युटीला गेले शिवांची बाबा. अरे बाय विद्या दीदी. बाय. स्कूल ಹೋಗ್ತೀಯಾ? बाय मणी. बाय बाय बाय. अंघोळ झाली आहे. देवपूजा झाली आहे. इथे झोपला शिवांश. आणि इथं पाऊस झाले. बाहेर राईस होते मला. बाहेर इतका पाऊस चालू आहे. इतका नाही म्हणजे हा बुरबुर. त्याच्यामुळे आज शिवांश कांगोळ घालावं नाही वाटतं शिवांशला. खूप बुरबुर चालू आहे. सगळं बंद झालं आहे खाली. बघू चला. सरलेक्स बनवायचं आहे शिवांचं. त्याची तयारी करायची आहे. ना इथं मी ड्रायफ्रूट पावडर बनवते आहे. त्याच्यामध्ये अक्रोड आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे आहे, काजू आहे, पिस्ता आहे, बदाम आहे, हे काय मखाने.
तर मी ना पहिल्यांदा काय केलं होतं, डायरेक्ट सॅरलॅक्समध्येच मिक्स केलं होतं. पण आहे ना ती पावडर कधी कधी खराब होऊन जाते. त्याच्यामुळे ह्यावेळेस मी काय करते, ही पावडर बाजूला बनवते आणि त्याच्यानंतर मी रोजच्या सॅरलॅक्समध्ये ना अर्धा चमचा टाकत जाईल. कारण की माझ्याकडं सॅरलॅक्स आहे ना, एक पोह्याचं राहतं, पोहे मुरमुरे आणि फुटाणे याचं बनवणार आहे मी एक. त्याच्यानंतर एक रागीचं आहे, डाळींचं आहे, ओट्सचं आहे. असे 4-5 सॅरलॅक्स आहे माझ्याकडं, म्हणजे मी घरी बनवले. त्याच्यामुळं मग ते प्रत्येकाच्या टाकायचं खूप प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळं मी आता असं बनवते आहे, ड्रायफ्रूटचं बाजूला डायरेक्टली, मग रोजच्या याच्यात अर्धा चमचा टाकून देईल. तर मग आता मी बनवते. ठीक आहे, मी आता एक आयटम भाजून घेईल. शेंगदाणे असं भाजून घेतलं कारण शेवट मखाने भाजल. कारण की मखाने ना इतक्यात होते, पण टाईम लागतो त्यांना. कारण की आता सादळले आहे ना ते, जेव्हा ते हे राहतील ना भाजले, म्हणजे कडक झाले का तेव्हा समजायचे ते हे झाले, चांगल्या प्रकारे झाले, त्याची पेस्ट चांगली होऊ शकते. आता इथं ठेवलं आहे मी. आणि त्याच्यात काहीच टाकायचं नाही बरं का, तूप नाही, तेल नाही, भाजायला काहीच नाही, नॉर्मली भाजायचे ते सगळे आपल्याला. इथं भाजून झाले. मी काय केलं, काजू बदाम आणि अक्रोड सोबत भाजले एक सोबत, आणि पिस्ता आणि शेंगदाणे एक सोबत भाजले. हे फुल गॅसवरती भाजलंय मी, म्हणजे मीडियम टू फ्लेम. पण हे मखाने एकदम कमी गॅसवरती, आणि मका कसे वाजत नव्हते. आता बघा ना असे भाजता येते, म्हणजे शिजले भाजले, एकदम कडक होत्या, खायला पण मस्त लागतं. चिवड्यासारखे जर बनवले, त्याच्यात मीठ मिरची हळद टाकून इतके सुपर लागतात. मी खाल्ले प्रेग्नन्सीमध्ये. आता हे पण भाजले. पण आता शिवांश झोपला आहे, त्याच्यामुळं मला मिक्सर चालू करता येणार नाही. तर मला हे नीट ठेवावं लागतील. तो उठला का मग मिक्सर चालू करावं लागेल, नाही तर दरवाजा लॉक करते, मिक्सर चालू करू. कारण की त्याला हे करायचं आहे ना, ते दळायचं, चाळायचं आणि मग बरणीत भरायचं. बघते, दरवाजा बंद करते, कारण की तो उठल्यावर करून देणार नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, चला दाखवते मी नंतर. व्हिडिओ बनवायचंच विसरून गेले. हे बघा, इथं माझे सॅरलॅक्स रेडी झाले. ओन्ली ड्रायफ्रूटचं आहे. आणि आपल्या बाळाला जसं पचन तसंच खाऊ घातलं पाहिजे. हे आता याला पचतं, त्याच्यामुळं आम्ही बनवतो. आधी ट्राय केलं पाहिजे आणि मग बनवा. कारण की कोणाला पचतं का नाही पचत, कोणाला जास्त म्हणजे जड होतं कधी कधी. पण मग याला आवडतं आणि हा खातो आणि त्याला पचन पण होतं, त्याच्यामुळे मी बनवलं आहे. आता बाकीचे रेडी करते. आज नाही, उद्या करेल.